एका किशोरवयीन मुलाने घेतलेली शपथ आणि त्यातून उभं राहिलेलं एक विशाल साम्राज्य, हे कसं शक्य झालं असेल? आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्याच ऐतिहासिक प्रतिज्ञेबद्दल बोलणार आहोत, ज्या एका घटनेनं अक्षरशः भारताचा इतिहास बदलून टाकला. खरं तर हे ऐकायलाही अविश्वसनीय वाटते नाही का? जरा विचार करा, ज्या वयात आपण आपलं भविष्य ठरवत असतो त्या वयात एक तरुण चक्क एका साम्राज्याचा पाया रचत होता. चला तर मग या असामान्य कथेच्या मुळाशी जाऊया आणि पाहूया की ही ठिणगी नेमकी कुठे आणि कशी पडली. असं म्हणतात की प्रत्येक मोठ्या वादळाची सुरुवात एका लहानशा हवेच्या झुळकेने होते. मराठा साम्राज्याच्या वादळाची सुरुवात झाली ती याच क्षणापासून. स्वराज्याच्या पहिल्या शपथेने. हे फक्त काही शब्द नव्हते, तर गुलामीच्या साखळ्या तोडून एका नव्या युगाची ती जणू घोषणाच होती. इतिहास फक्त घटनांनी नाही, तर त्या घटना कधी आणि कुठे घडल्या याने बनतो. तर मग ती वेळ कोणती होती, ते ठिकाण कोणतं होतं, जिथे एका 16 वर्षांच्या तरुणाच्या शब्दांनी भविष्याची दिशाच ठरवून टाकली? या प्रश्नांची उत्तरं आपल्याला त्या क्षणाचं गांभीर्य दाखवून देतील. हे बघा, वर्ष होतं 1645. ठिकाण होतं रायरेश्वराचं शांत आणि पवित्र मंदिर. आणि या सगळ्याच्या केंद्रस्थानी होता एक तरुण, ज्याचं वय होतं फक्त 16 वर्ष. एक मंदिर, एक तरुण आणि क्रांतीचा एक संकल्प. 16 हा फक्त एक आकडा नाहीये, हे त्या धैर्याची, त्या दूरदृष्टीची खूण आहे. विचार करा, या वयात एवढा मोठा आणि धाडसी विचार करणं, हीच तर शिवाजी महाराजांच्या असामान्यत्वाची पहिली झलक होती. हे एका क्रांतीच्या जन्माचं वय होतं. पण त्या दिवशी रायरेश्वराच्या मंदिरात केवळ शब्द उच्चारले गेले नव्हते. त्या शब्दांच्या मागे एक आग होती, एक विचार होता. मग ती फक्त एक भावनेच्या भरात घेतलेली शपथ होती, की एका स्पष्ट राजकीय क्रांतीची ती घोषणा होती? त्या शब्दांचा खरा अर्थ काय होता हे समजून घेऊया. या सगळ्याच्या मुळाशी एकच शब्द होता, हिंदवी स्वराज्य. म्हणजे काय? म्हणजे आपलं स्वतःचं राज्य, परकीय सत्तेच्या नियंत्रणातून पूर्णपणे मुक्त. ही केवळ स्वातंत्र्याची मागणी नव्हती, तर एका संपूर्ण नवीन स्वतंत्र शासन व्यवस्थेची ती पायाभरणी होती. आणि त्याच विचारातून हे शक्तिशाली शब्द जन्माला आले. ते आता गुलाम म्हणून जगणार नाहीत. ही फक्त एक ओळ नाहीये, हा गुलामगिरीला दिलेला स्पष्ट नकार आहे. स्वतःच्या नशिबाचे मालक होण्याचा हा एक दृढ निश्चय आहे. आणि ह्यातच स्वराज्याचं सार दडलेलं आहे. त्या एका घटनेने रायरेश्वराच्या मंदिराला कायमचं बदलून टाकलं. ते फक्त एक प्रार्थनास्थळ राहिलं नाही, तर हिंदवी स्वराज्याचं उगमस्थान म्हणून इतिहासात अमर झालं. यावरून कळतं की एका दृढ संकल्पात, एका सामान्य जागेला किती असामान्य बनवण्याची ताकद असते. शपथ घेणं एक वेळ सोपं असतं, पण ती पूर्ण करणं खूप कठीण. मग त्या एका शपथेचं पुढे काय झालं? ती फक्त हवेत विरून गेली की तिने एका वादळाला जन्म दिला? ती प्रतिज्ञाच स्वराज्याच्या भव्य इमारतीचा पाया बनली आणि त्या पायावर एक अभेद्य साम्राज्य कसं उभं राहिलं ते पाहणं महत्त्वाचं आहे. हे दोन आकडे बघा, 1645 आणि 1674. या दोन आकड्यांमध्ये तब्बल 29 वर्षांचा अथक संघर्ष, त्याग आणि शौर्याचा इतिहास दडलेला आहे. रायरेश्वराच्या मंदिरात घेतलेली एक शपथ 29 वर्षांनंतर रायगडावरच्या सार्वभौम राज्याभिषेकात बदलली. हा प्रवासच त्या शपथेच्या प्रचंड शक्तीचा पुरावा आहे. तर मग या एका शपथेचं महत्त्व नेमकं काय? ती फक्त एक घटना नव्हती, ती भविष्यासाठी पाहिलेली एक शक्तिशाली दूरदृष्टी होती. परकीय राजवटीविरुद्ध लढण्याचा तो एक स्पष्ट निर्धार होता. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तोच मराठा साम्राज्याचा पाया रचणारा निर्णायक क्षण होता. आणि शेवटी हा एकच प्रश्न उरतो, एका व्यक्तीचा दृढ संकल्प, एक विचार खरंच किती शक्तिशाली असू शकतो? शिवाजी महाराजांची ही कथा आपल्याला एकच गोष्ट शिकवते, की जेव्हा ध्येय स्पष्ट असतं आणि निश्चय अटळ असतो, तेव्हा एक छोटीशी ठिणगीसुद्धा संपूर्ण इतिहास घडवू शकते.